हॅलो फ्रेंड्स, आज आपण तोंडल्याची रेसिपी बघणार आहोत. तोंडले आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे आणि तोही आपण बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा चिरल्यानंतर आपण एक टोमॅटो घ्यायचा आहे, त्याचेही बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण लसूण, कढीपत्ता घेणार आहोत. आता आपण फोडणी घालणार आहोत. त्याकरिता 1 चम्मच तेल टाकायचं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यामध्ये नंतर आपण जिरे टाकणार आहोत. लसूण टाकणार आहोत आता आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे. त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा छान परतू द्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये. हे 4-5 मिनिट कांदा असाच परतू द्यायचा आहे. कांदा छान परतलेला आहे. त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोही छान परतू द्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण हे 2 मिनिट असंच झाकून ठेवणार आहोत. 2-3 मिनिट झाकून ठेवल्यानंतर टोमॅटो थोडंसं आपलं मऊ झालेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहोत. हळद टाकायची आहे. लाल तिखट आणि काळा मसाला टाकायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून छान घ्यायचं आहे. आता हे सगळे मसाले छान मिक्स आता आपण हे झाकण ठेवून एक 4-5 मिनिट मसाले परतून घ्यायचे आहेत. 4-5 मिनिटांमध्ये मसाले छान परतलेले आहेत. आता परत एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये तोंडली ॲड करणार आहोत. हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण कूट ॲड करणार आहोत, शेंगाचं कूट, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सगळं आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आपण साधारण 9-10 मिनिट हे चांगलं शिजू द्यायचं आहे. आपण आता चेक करणार आहोत तोंडले शिजलीत का नाहीत. छान अशी तोंडली शिजलेली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपली तोंडलीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हीही नक्की करून बघा. खूप
छान बनते तोंडलीची भाजी. पोळ पुढं पोळ. धन्यवाद.